इगतपुरी शहरातली ही परिस्थिती पहा। पाण्यासाठी वणवण करण्याची परिस्थिती शहरातल्या नागरिकांवर ओढवली आहे। या तालुक्याच्या शहराला आता दिवसातून फक्त एकदा पाणी पुरवठा होणार आहे, त्याची जाहिरात करून नगर परिषद प्रशासनाने आपल्या आबरूची लक्तर वेशीवर टांगली। विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात याच तालुक्यात सर्वाधिक पाऊस होतो। जवळपास 3000 मिलीमीटर पावसाची नोंद इथे होते। 22,000 दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा इथल्या धरणामध्ये होतो। मात्र इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तळेगाव धरणातला पाणीसाठा संपतोय। जीवन प्राधिकरणाकडून पाणी मिळत नसल्यामुळे ही अवस्था निर्माण झाली आहे। आठवड्यातून 2दा पाणी आणि तेही 1 तास। 1 तासामध्ये पाणी हंडे धुवायचे की भरायचे, पिण्यासाठीच तेवढं पाणी जातं आणि वापरायला अक्षरशः बोरिंगचे जे खालूनची सप्लाय आहे ती सुद्धा पूर्णपणे आटलेली आहे आणि त्यामुळे पाणी असं म्हणजे इतका त्रास झालेला आहे की गाव सोडून जावं की काही अशी वेळ आली। पानी नहीं बराबर मिलता है, बहुत पानी के तरास हो रहा है। हम लोग इधर उधर भटकते पानी के लिए, वही ज्यादा अपने के तरास है। पानी का आप व्यवस्था कीजिए। इगतपुरी तालुक्यात मुकणे, कडवा, वैतरणा, दारणा, बाहुली अशी 6 मोठी धरणं आहेत। वैतरणा धरणातून मुंबईची तहान भागवली जाते, तर दारणा, मुकणे, कडवा या धरण समूहातून मराठवाडा, नगर जिल्ह्याला पाणी जातं। नाशिक रोड परिसरालाही इथूनच पाणी मिळतं। छोटे मोठे बंधारेही मोठ्या प्रमाणात या तालुक्यात आहेत, पण अजूनही छोटी मोठी 350 गावं वाड्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। आता आपण 4 दिवसाआड पाणी देतोय, आठवड्यातून 2 दिवस पाणी देतोय आणि नगरपालिकेचे जे सोर्स आहे बाराबंगल्याचं ते ड्राय झालंय, तर आता आपण MGP कडनं पाणी उचलतोय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडनं, आणि त्यांच्याकडे पण 60% फक्त पाणीसाठा शिल्लक आहे। त्याच्यामुळे आपण आठवड्यातून 2 दिवस पाणी देतोय लोकांना। पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व भागाला असा फटका बसतोय। येवला, मनमाड, मालेगावमध्येही पाणी परिस्थिती बिकट आहे। जिल्ह्यातल्या पाणीसाठ्याचं योग्य नियोजन झाल्यास नागरिकांची तहान भागवणं शक्य आहे। योगेश खरे, झी मीडिया, इगतपुरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।